ह्याच चमत्कारामुळे आजही शेकडो मेंढ्या तुकोबारायांच्या पालखीभोवती रिंगण घालतात। पण नेमकं काय घडलं होतं? बारामतीच्या काठेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण नुकतंच पार पडलं। हा केवळ सोहळा नाही तर शेकडो वर्षापासून जपली गेलेली एक श्रद्धा आहे। आख्यायिकेनुसार शेकडो वर्षापूर्वी काठेवाडी परिसरात मेंढ्यांमध्ये भयंकर साथीचा रोग पसरला होता। रोज अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडत होत्या आणि मेंढपाळ पूर्णपणे हतबल झाले होते। त्याच काळात संत तुकाराम महाराजांची पालखी त्या गावातून पंढरपूरकडे जात होती। तेव्हा गावातील ज्येष्ठांनी मेंढपाळांना सांगितलं, तुकोबाराय आणि पांडुरंगाकडे प्रार्थना करा आणि आपल्या मेंढ्यांना पालखीभोवती प्रदक्षिणा घाला। अखंड श्रद्धेने मेंढपाळाने आपल्या कळपासह पालखीभोवती प्रदक्षिणा घातली आणि आख्यायिकेनुसार त्यानंतर तो साथीचा रोग नाहीसा झाला। तेव्हापासून दरवर्षी तुकोबारायांच्या पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण घालण्याची परंपरा सुरू झाली। असंही मानलं जातं या रिंगणात संत तुकाराम महाराजांची अदृश्य उपस्थिती असते। या रिंगणात सहभागी झालेल्या मेंढ्यांवर तुकोबारायांची कृपा राहते। कळपावर कोणतंही संकट येत नाही आणि वर्षभर सुख समृद्धी आणि भरभराटी लाभते। आजही हजारो मेंढपाळ याच अढळ श्रद्धेने आपल्या मेंढ्यांसह या रिंगणात सहभागी होतात। श्रद्धा खरी की आख्यायिका याचा निर्णय तुम्ही करा, पण शेकडो वर्षापासून अखंड असलेली ही परंपरा तुकोबारायांवरील अढळ श्रद्धेची साक्ष देत आजही उभी आहे। तुम्ही कधी तुकोबारायांच्या पालखीभोवतीचे हे अनोखं रिंगण पाहिलं आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड फॉलो करायला विसरू नका। चला, रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल।